छत्रपती शिवाजी महाराज की चला तर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय गोरा जय समर्थ. हो कडक कडक. हा काय होता हा या नॉर्मल बोलतो ह्याला नॉर्मल. नमस्कार मंडळी, राम. मी प्रथमेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपला जो ब्लॉग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजला थंबनेलवरनं, तो आपण चालले म्हणजे गोरखगड एक्सप्लोर करण्यासाठी. तर आपली सुरुवात होती की हा उन्हाळ्यातला ट्रॅक आहे आणि उन्हाळ्यातला ट्रॅक करताना ते म्हणजे आपल्यासाठी एक चॅलेंज असणार आहे. कारण की वरती ऊन आणि आपल्याला हा गड म्हणजे बोलतात की कलावंती हरिहरसारखा एकदम टफ आहे चढण्यासाठी. तर आपल्याला फर्स्ट टाईम येतो आहे, तर आपल्याला काही एवढा अनुभव नाही आहे. तर आपण हा गड आपण एक्सप्लोर करू. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एवढंच सांगेन. तर पहिलं तिथं ते म्हणजे मंदिर. तर इथे वरती आल्यानंतर मंदिराच्या राईट साईडून आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथूनच आपल्याला तो म्हणजे दिसतो तुम्हाला. हा बघा, हा इथे एक गड आहे. त्या गडावर जायचं ते म्हणजे गोरखगड आणि संत गोरखनाथ यांच्या नावानेच या गडाचं नाव दिलं गेलं आहे. आणि हे मंदिर इकडे साईडला अप्रतिम असं बांधलेलं. आतमध्ये आपण नंतर जाऊ येतं ना, सध्या तरी आपण ट्रॅक करू. आणि उन्हाळ्यातला हा ट्रॅक, तर तुम्ही उन्हाळ्यात येतात तर 2 पाण्याच्या बाटल्या हातात बघा. मी ग्लव्स वगैरे घातले जरा प्रॉपर म्हणजे काळ होऊ नये म्हणून. टोपी तिथं इम्पॉर्टंट आहे कारण उन्हाळ्यात तर टोपी पाहिजेच. आणि हलका एक स्नॅक्स तर आम्ही घेतले बिस्किट आणि पाण्याच्या बॉटल्या तर कंपल्सरी पाहिजे आपल्याकडे, उन्हाळ्यात येतो तर ह्या गोष्टी पाळल्यात. आणि ट्रॅकिंग जरा इथली अवघड आहे तर पाहूया अशी आहे. तर शूज कंपल्सरी पाहिजेत म्हणजे जेणेकरून कोणताही अडथळा येणार नाही आपल्याला वर चढण्यासाठी. तर हे चॅलेंजिंग पार्ट असेल कारण की खूप वर्षानंतर आपण ट्रॅक करतो आहे आणि हा ट्रॅक आपल्याला अवघड असेल असं वाटतं आहे. तर पाहू वरती जाऊ तसा इथल्या जे व्ह्यूज आहेत त्यांचा एक आस्वाद घेऊ. कारण खूप वर्षानंतर ट्रॅक करतो आहे, वर्षाच्या वरती झालं आहे आणि ट्रॅक करतो. उन्हाळ्यातला ट्रॅक आहे आणि उन्हाळ्यात घाम काढतो आहे आपला, ते आपल्याकडे एक चॅलेंज आहे. ते चॅलेंज आपल्याला कंप्लीट करायचं आहे. अडचणी येतील, डिफिकल्टी येतील, पण मात्र आपण थांबायचं नाही कुठे. आणि हे गेले कुठे आता मी शोधायला लागलो ह्यांना. अच्छा, इथून गेलेत. तो ऑफरोड थोडा रोड आहे, पण उन्हाळा सुरुवात झाली तर उन्हाच्या आधी गेलो तर बरंच होईल. कारण आम्ही सकाळी 8 वाजता आलो आहे आणि ही सगळी गँग आहे ती म्हणजे दिव्यातली आहे. सकाळी 6ला निघालो, 2 तास रनिंग करून इथे आम्ही आलो आहे. ट्रॅफिक वगैरे जास्त नव्हतं, पण येताना सकाळी बहुतेक इथं पाऊस पडला आहे, रोड ओला आहे, त्यामुळे ते पाहू शकतो आपण. तर आता वरती जाऊ. थोडा धाप लागायला सुरुवात झाली म्हणजे बघा आपली पॉवर खूप कमी झाली, इम्युनिटी पॉवर, कारण आपण ट्रॅक करत नाही सध्या तरी. तर वरती जाऊ, पण हा गड मात्र नक्की सर करू आज. मोजून 10 मिनटं लागल्यानंतर 10 पेला सुरुवात झाली होती, पण जसं वरती येतो आहे तसं इथलं नैसर्गिक सौंदर्य, इथला व्ह्यू तुम्ही पाहू शकता. वातावरण ढगाळ आहे पण सूर्य मात्र तापवतो आपल्याला. आणि अनेक गोष्टी येतील अशा डिफिकल्टी, पण आपण थोडं सावकाश वरती जाऊ. त्यातच खरी मजा आहे. बघूया ती मजा येते का आपल्या अंगाशी येते, ही गोष्ट पाहण्यासारखी असेल. पण जेव्हा वरती येऊ तेव्हा असे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला पाहता येतील. छोटंसं असं गाव, बेस विलेज, डेरी गाव आहे. आणि कसं कडक वाटतं बघा उन्हातून, पण जेव्हा पावसाळा सुरुवात होईल तेव्हा मात्र सगळीकडे हिरवगाळ असं होईल. आणि पावसात जर आपण आलो तर हा मात्र इथला एक व्ह्यू पुन्हा एकदा घेऊ आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मगाशी आपण ओळख करून नाही दिली आपल्या मित्रांची, कोण आपल्यासोबत ट्रॅकला आहे. जयेश, तर हा आपला मित्र जयेश. आणि फर्स्ट ट्रॅक आम्ही ह्यांच्यासोबत करतो आहे. जयेश आहे, रमेश आहे, संदेशला तुम्ही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप वेळा पाहिला असेल. तर पार्ले जे आणलं आहे आपलं ग्लुकोज कमी झालं तर वाढवण्यासाठी. हो, ते तर इम्पॉर्टंट आहे भाऊ, नक्की करा. आणि बिस्किट खायला या. गड दिसायला आपल्या एक प्रकारे सुरुवात झाली.
आणि आज रविवार असल्यामुळे अनेक लोक इकडे आलेत गड सर करण्यासाठी. आणि आपण या बघा, आवाज आहे का पक्ष्यांचा पण आवाज येतोय. नैसर्गिक वातावरण कडक. सुरू झाला वाटतं चढ. आता इथून असं आता खालती उतरायचं आहे, त्यानंतर वरती चढायचं आहे. इथं पटापट चाललास ना तर वर नाही चालणार. वर नाही चालणार. ते पायऱ्यामध्ये दम पाहिजे पायात. ते आपण कुठं गेलो संदेश, तुम्ही, आकाश, भैया, डाग डागू बाई तो एक खतरनाक होता. डाग बैल एक घाम काढला पूर्ण. त्यानंतर तो एक मनमाडचा एक, आणि हा एक आज घाम काढणार आहे. तिसरा ट्रॅक असेल, पण खूप वर्ष आले त्याला. 2-1.5 वर्ष झाले. एक फोटो काढतो ना. आताच इथं वरती आलो आहे. तर उन्हाळ्यातला हा आमचा शेवटचा आणि पहिला ट्रॅक असेल मला तर वाटतं. कारण पुढचा महिना चालू होतो म्हणजे जून चालू होईल. ही सह्याद्रीची रांग जे आपण पाहायला आलो आहे, हे दृश्य अविस्मरणीय असं. मला तर माहिती नाही. भीमाशंकरचा पर्वतरांग माहिती. जसं असं वरती येतं तसं थकले जे शरीर आहे ते वरती येऊन मात्र एक थकवा निघून जातो आहे. हे समोरचं दृश्य पाहून काय अप्रतिम आहे. डोळ्याने तर अजून ते एकदम अविस्मरणीय दिसतंय. आणि जेव्हा पावसात हे दिसेल ते हिरवागार आणि हे सह्याद्रीच्या रांगा, जंगल सफारी आपल्या एक प्रकारे चालू झाल्या. टँग 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 टँग. चुप जा. जंगलमध्ये चालताना आपल्याला अनेक वाटा ज्या कुठेही भुलवू शकतात, पण एक म्हणजे आपलं साईनबोर्ड हे जे प्रत्येक झाडावरती लावलेलं असेल ते पहा. दुसरं म्हणजे मळलेली वाट. हा जंगल एरिया पूर्ण माहीत ना आपल्याला की कोण कधी अडवेल. तर चालताना नजर खालची असली पाहिजे, साईडला सुद्धा असली पाहिजे. हे 3 गोष्टी रेफर करा आणि आपला ट्रॅक मजेशीर करा. चला तर मग आता जाऊया डायरेक्ट वरती गोरागडावरती. डस्टबिन पण आय थिंक मला वाटतं कामातून फुल पॅक झाला आहे. पण तुम्ही यार एक प्लास्टिकची बॉटल, तिचं वजन किती असणार आहे? 10-20 ग्राम. तुम्ही न्या ती रिटर्न घेऊन जावा. पण हे असे मात्र तुम्ही हे करू नका. ठीक आहे, ते तिथं ठेवलं आहे म्हणजे यूज करण्यासाठी, मान्य आहे मला. पण एक बॉटल अवघड नाही आहे की आपण ती वरती आणतो आहे पाणी पिण्यासाठी, तर ती आपण वरती खालती इझिली नेऊ शकतो. आणि प्रॉपर डस्टबिन जिथे असेल तिथे आपण टाकू शकतो. कारण गडावरती कोण जास्त करून गड संवर्धन करत नाहीत लोक. खूप कमी लोक आहेत ते करतात. पण आपण त्यांना पण ॲप्रिशिएट केलं पाहिजे की ते स्वच्छता करतात. पण आपली पण एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्ट कुठेही घाण न करता आपण ती गोष्ट आपल्यासोबत नेली पाहिजे जे आपण काय आणू ते. फायनली आपण गडाच्या पायथ्याशी पोचलो आणि पायथ्याशी पोचल्यानंतर आता आपला टाईमपास नाही करायचा मित्रांनो. आता आपला डायरेक्ट थेट वर. तर रम्याभाईचा स्टॅमिना एकदम जोरात आहे. तर रम्याभाई पटापट चालला आहे. संदेश ॲव्हरेजमध्ये, मी आणि जयेश सावका चाललं आहे. जयेश ते चाललं आहे ठीक, मी तर एकदम स्लो चाललो आहे. तर आपला हा ट्रेक एकदम आरामात चालला आहे. आम्ही काय जास्त म्हणजे बोलतात ना फास्ट वगैरे चढत नाहीत, एकदम आरामात हे घेत स्टॉप घेत जातो आहे. तर तुम्ही पण आलात तर आरामात जावा. काय एवढं जास्त जास्त चालणं नाही आहे. जेमतेम 2 तासाचा ट्रॅक आहे, किती पण टाईमपास केलात तरी. तर आता इथून सुरुवात झालं ह्या पायऱ्या आणि इथला मेन दरवाजा. त्या पुढचा जो मेन आहे तो गड. तर चला वरती जाऊ आता. सह्याद्रीच्या रांगा पार करत आपला गडाच्या पायथ्याशी जी पहिली पायरी ती आपल्याला भेटलेली आहे. आणि आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. हाच तो आपला गड. आता भाई खरी कसरत चालू होणार आहे मित्रांनो. चला तर मग.
आता बघूया. हवा पण एकदम मोठ्या प्रमाणात सुरू झाले. तुमचा भाऊ स्पायडरमॅन. काय स्टिकनी काढ एक. स्टिक नाही हो, हा. त्यामुळेच काढणार मग माझं पण, काय? त्यामुळेच काढतो. हा मग मी तेच बोलतोय, ही स्टिकनी काढ म्हणजे GoPro मधून काढ, व्हिडिओ पाठव. चालेल. तू वरती येतोस का जरा? हा. भाई वाटतं एवढा सोपा नाही आहे. एक काही पर्यटक आले ते भाई वरती पार्टी बिर्टी केले जामवाली असं वाटतंय. भाई जामवाली पार्टी करून खालती येतात. त्यांच्या आता टोप वगैरे आपल्याला दिसतंय. आणि हाच आनंद असतो भाई एकत्र येण्याचा मित्रांसोबत आणि टाईम स्पेंड करण्याचा. भाई पण आपल्या पण वरती जायचं, आपलं चॅलेंज आज पूर्ण करायचं ट्रेकिंगचं. हार नाही माझं भाई. गाव कोणतं तुमचं पहिलं आहे ते सांगा. खोपिवली. अच्छा, हे तिथले जे आलेले मित्र आहेत अच्छा सगळे रहिवासी आहेत एक प्रकारे. आणि काल रात्री यांनी स्टे केला. तुम्ही रात्रभर इकडे होते म्हणजे स्टे केला आणि आता तुम्ही सकाळी म्हणजे उतरताय 10 वाजता. एक नंबर भाई. हा काय शनिवारी. तू काय स्वर्गसुख. एक नंबर भाऊ ना, एक नंबर. चालेल चालेल, थँक्यू. संदेश गावकर आणि प्रथमेश मांडवकर आहे. प्रथमेश मांडवकर आणि संदेश गावकर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय गोरा. जय समर्थ. हो, कडक कडक. बोल ना. वरती साडून गेला त्यांना पण अडचण नको रे माझी. काम काढलं भाई. शत्रूचा चढा असेल वरती इकडे तर इथून डायरेक्ट हमला होत असेल एक प्रकारे. शत्रूला समजत पण नसेल की आपल्याला जायचं आहे कुठं लगेच. म्हणजे त्यावेळी माइंड लावून बनवलेलं एक एंट्री पॉईंट पाहू शकता. वेगळा असा एंट्री पॉईंट आपल्याला पाहायला भेटला आहे. म्हणजे इकडे जर सैनिक उभे असतील आणि खालतून कोण येत असेल तर कोणाला समजणार नाही. जे वरचे गडावरचे असतील ते डायरेक्ट अटॅक आणि खालचे मुघल फटॅक. आणि फायनली भावांनो, जय शिवाजी महाराज असा एक साईनबोर्ड आपल्याला पाहायला भेटलं. आणि मित्रांनो, जो आपण व्ह्यू पाहतोय अविस्मरणीय असा व्ह्यू भाई, कडक. हा व्ह्यू बघण्यासाठी भाई एवढं चाललो आहे आणि एवढं आतोनात प्रयत्न केले. आणि इथं पाण्याचं एक कुंड आहे, ते उन्हाळा असल्यामुळे वाटलं आहे भाई. हवा एक जबराट हवा सुटले, जबराट. ढग आल्याचं बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपली जी मेन सुरुवात आहे, चॅलेंजिंग पार्ट, तो आता सुरुवात होतो. तिथं आपले माझा भाऊ व्हिडिओ काढतोय, तर एकदम सावकाश जावा, काही करू नका. चलो. काढतो. म्हणजे चांगले असे व्ह्यू दिसायला लागले जसं जसं आपण वरती चढतोय. तर आता इथे तरी मध्ये तरी होता तो जरा पॅच ओबडधोबड, पण इथे जर स्टेप आहेत पुढे तर अजून म्हणतात वेगळे. पण भाई लोक अजून वरती खूप वरती जायचे, टोकाला, टॉप पॉईंटला. उन्हातून आपला घाम काढला आहे, पण आपले जे मित्र आहेत त्याच्यासोबत खूप मजा येते. खूप मजा मस्ती करत चाललो आहे, आरामात चाललो आहे. फायनली त्या सुळकी आपल्याला चढायचं. आणि हा आपला मेन व्ह्यू खालचा. आणि हा आपला फायनली वरचा व्ह्यू. यातून शांतता आणि हा शांत वारा. समोरच भाई ही गुफा आहे अप्रतिम अशी. तर आपण आतमध्ये जाऊया, बघूया गुफेत काय काय आहे पाण्यासारखं.
म्हणजे हे सगळ्या गोष्टी कातळात कोरलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. कातळात कोरणं तेव्हाच म्हणजे काय यांच्याकडे एक माइंडसेट असेल. समोरच भाई उन्हातून थकून भागून आल्यानंतर इथे आणि या गुफेत जरासा विश्रांती घेतली उन्हातून. ऊन भरपूर लागत होतं. तर चाललो म्हणजे ते म्हणजे आपला शेवटचा ॲडव्हेंचर पार्ट कंप्लीट करण्यासाठी. चला मग जाऊया आणि आपला आजचा जो ॲडव्हेंचर आहे तो पूर्ण करूया. म्हणजे आपला फायनली आजचा जो उन्हाळ्याचा ट्रॅक असेल तो कंप्लीट होईल. वरजून आपण वाट बघतो सीडीची, त्या ते लोखंडाची सीडी लागते, त्यानंतर तो रॉकिंग पॅच वगैरे आहे. काय झालं? हे तो इजी आहे इजी. ही खालती रोवले ना का हवेत ठेवले? इथून चढले असते. हा माल लीड करतो, लीड. हा तो आमचा लीडर आहे. हा चढून दाखवतो आम्हाला असं चढा. हा लीडर आहे आपला. मेन लीडर इकडे होता, पण काय तो व्हिडिओ व्यस्त आहे. हो, एका माग चढू नका. हो भाई, खरा ॲडव्हेंचर तर इथे भावांनो. हे बघा ह्या पायऱ्या, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे इथून चढून वरती आणि हा टॉप व्ह्यू. मित्रांनो, त्या कॅमेरा खिशात, आपल्याला रिस्क नाही घ्यायचे. वर चढू व्यवस्थित, वरती जाऊन व्हिडिओ बनवू. आपले 2 भाव चढतात बघा, तिकडनं जायचं. कपच्या आणि आता इकडे जायचंय. इथे कसं आहे ना, हा काय होता? हा या नॉर्मल बोलतो, ह्याला नॉर्मल. पण भावांनो, तुमचा भाव काय बोललाय? आतल्या साईडला राहा आणि कडक नाही. चला, लीड करत नाही यार संदेश व्यवस्थित पोरांना. ॲज अ ट्रॅकर तुझं झाला असं तुला लीड करायचंय. खपचे हात पकड रे, हात टाक जोर त्या खपचीमध्ये. आपण एक थ्रिलिंग पॅच कंप्लीट करतो तर आपल्याला अजून एक डिफिकल्ट भेटतोय. तर हा बोलतात की वरचा अजून एक थ्रिलिंग आहे. तर व्हिडिओ बघायला जागा नाही मित्रांनो, कारण माझे फाटून तर व्हायला झालं. थांबतो दाखवतो. यो इकडं हा बघा, हा तर भाई अजून 90 डिग्रीज आहे. आपल्याला चढायचं आहे आणि कोणतरी भाऊ इथं बुटं ठेवून गेला. बोलला ठेवतो मी इथंच बुटं घेऊन वरती. म्हणजे तो वर चढला नाही, आपल्याला नाही भलता कोणतरी. आपण भाई हा पॅच डिफिकल्ट असं वाटतोय बोलला ज्या, पण आपण जाऊ शकतो का, एवढं काय नाही आहे. पण काळजी घ्या आणि व्यवस्थित चढा, बस एवढंच सांगेल. 80 डिग्रीच्या ह्या पायऱ्या, पण ह्याला सेफ्टी बघा कशी दिलेली आहे पकडण्यासाठी खाचा. आणि हा खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, तर त्याला ते खाचे व्यवस्थित पकडायचं. खालपासून लाईनीपर्यंत खाचेच आहेत, ते व्यवस्थित पकडत उतरा किंवा वरती व्यवस्थित चढा. अजून तर वर चढायचं आहे, पण फायनली वरती गेल्यानंतर तुम्हाला वरचं दृश्य दाखवतो. आणि हा वरचा नजारा, वरतून खाली दिसणार नजारा. फायनली जो आपला ॲडव्हेंचर पार्ट होता तो फायनली आपला कंप्लीट झाला आहे. आणि ॲडव्हेंचर आपल्या इथेच थांबतं आहे. वरती जाऊन तुम्हाला दृश्य दाखवतो. चला तर मग फायनली ध्वज फडकताना आपला भगवा. आणि फायनली आपण वरती आलो आहे. आणि वरती येऊन बघू शकता तुम्ही 360 अँगल पूर्ण दृश्य इथले. समोरच महादेवाचं मंदिर आहे. आणि भाई जो इथला व्ह्यू आहे ना तो खतरनाक आहे. आणि तो ॲडव्हेंचर आपण पार केला एक प्रकारे. समोरच सह्याद्रीच्या भल्या मोठ्या पर्वतरांगा. तर तिथं आपण दर्शन घेऊ. हा महादेवाचा नंदी. समोरच मंदिर आहे, कडी लावलेली आहे एक प्रकारे. आणि आपले फंटर इथं बसले. आता इथून बाईक कळती, व्हिडिओ बंद. चला मग भेटूया आता नवीन एक पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा हा गड उन्हात कसा होता. चला मग सध्या निवांत झोपलेत भावांनो.
जय